कारंजा नगर परिषदेत पाणी पुरवठा योजनेचे हस्तांतरण करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। बुलढाणा जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई तीव्र झाली असून 21 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय, तर 300 कोटींच्या थकबाकीमुळे जलजीवन मिशनची कामे रखडली आहेत। महसूल विभागाने सीलिंग कायद्यात दुरुस्ती केल्याने यवतमाळ जिल्ह्यातील 21,000 हेक्टर जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी अटींच्या भंगाची पडताळणी केली जाणार आहे। अकोला जिल्ह्यात 10 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या 60 वर्षीय नराधमाच्या अटकेत होणाऱ्या विलंबावरून आमदार रोहित पवार यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। आमदार बच्चू कडू यांनी अमरावती येथे प्रस्तावित असलेले नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेळघाटातील आरोग्य सेवांच्या सुविधेसाठी अचलपूर येथे स्थानांतरित करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे।